हाय फ्रेंड्स, मी वर्षा. आता आज आपण मस्त फक्त भातापासून मस्त असे चौकट फुलणारे पापड पाहणार आहोत. तुम्ही बघू शकता मस्त हे मोठे मोठे झाले आहे आणि कुरकुरीत झाले आहे. यामध्ये आपण ना गॅसचा वापर केला आहे पापड बनवायच्या वेळेस, ना पापड खार टाकला आहे. मस्त असे हे चौकट फुलणारे फक्त 5 मिनिटांमध्ये हे पापड बनवून तयार होता. तर चला आता कसे बनवले आहे ते बघूया. तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. बेल आयकॉनला प्रेस करा. जेव्हा माझे व्हिडिओ जातील तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येत जाईल. 1 वाटी मी हे राशनचे तांदूळ घेतले आहे. चला आता हे स्वच्छ धुवून घेऊया. यातले खडे गोटे वगैरे हे सारे काढून घेतले. मी एक भांडं घेतलं, त्यामध्ये टाकते. आता यामध्ये पाणी टाकते आणि स्वच्छ 2-3 पाण्यानं धुवून काढते, कारण की हे राशनचे जे राहतात ते थोडी घाण असतात. तर 2-3 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे. तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचे असले पापड तर तुम्ही याच पद्धतीने बनवू शकता. मी एकच वाटीचे बनवत आहे. भरपूर पापड होता 1 वाटीचे पण. आता हे बघा किती गढूळ पाणी निघत आहे. असेच 2-3 पाणी हे बदलून घेते. आता चला हे पाणी बदलून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त असे पांढरे फडक दिसत आहे. आता एक कुकर घेतलं मी, मोठ्या साईजचं घेतलं कुकर. आता यामध्ये आपल्याला जे तांदूळ धुतलेले आहेत हे टाकून द्यायचे. आता तांदूळ दिले मी टाकू. आता 1 वाटी तांदूळाला आपण 4 वाटी मोजून पाणी घेऊया. त्याच वाटीच्या सहाय्याने थोडं जास्तच पाणी घ्यायचं, म्हणजे जे तांदूळात आपल्याला एकदम असे गारा करून घ्यायच्या. आता पाणी दिलं टाकून. आता याचं मध्ये आपण मीठ घालूया चवीपुरतं. आणखी थोडंसं टाकते. आता कुकरचं झाकण लावून आपल्याला जे तांदूळात आपले ते मस्त असे शिजून घ्यायच्यात. आता कुकर मी शेगडीवर ठेवते. तर ही शेगडीवर ठेवलं मी, गॅसवर नाही ठेवलं. याच्यावरच आपल्याला हे तांदूळ शिजून घ्यायच्यात. थोडे जास्त शिट्ट्या होऊ द्यायच्या. तर चांगल्या 6-7 शिट्ट्या होऊ दिल्या मी. आता कुकर खाली उतरून घेतलं. त्याचं झाकण काढून घेऊया. आता जे तांदूळात आपले तुम्ही बघू शकता एकदम शिजले आहेत. असेच पापड बनवण्यासाठी असेच शिजून घ्यायच्या. तर चम्मचने असं थोडंसं आणखी बारीक करून घ्यायचे, म्हणजे पापड व्यवस्थित जुळून जातील. आता तुम्हाला वाटलं तर तुम्ही यामध्ये हिरवी मिरची कुटून टाकू शकता, पण मी हे लाल मिरचीचं कूट टाकते यामध्ये. आता थोडंसं 1 चम्मच घेतलं, पोहे खायचा मोठा चम्मच. आता हे फिरून घेते. आता हे व्यवस्थित जे तांदूळात हे बघा एकदम मस्त शिजले आहे. पूर्ण व्यवस्थित अशी जे हिरवी लाल मिरचीचं कूट टाकलं मी, ते पण व्यवस्थित असं फिरून घेतलं. चला आता याचे पापड बनवून घेऊया. ते लाल मिरचीचं कूट आहे ते नंतरच टाकायचं, नाहीतर तुमचे जो शिजलेला भात असतो त्याचा कलर बदलून जाते. तर पूर्ण भात शिजाळून घ्यायचा आणि तेव्हाच टाकायचं. तर हे याच्यावरती आपल्याला पापड बनवायचे. तर तुम्हाला वाटलं तुमच्याकडे असा पापडचा हे मशीन नसेल तर तुम्ही एक झाकण घ्यायचं, उघडं मारून घ्यायचं आणि त्याच्यावरती पण एक प्लेटनं असं प्रेस करून पापड बनवू शकता. तसे भरपूर व्हिडिओ बनवले आहे मी माझ्या चॅनलवर, तुम्ही बघू शकता. आणि ही जी पन्नी घेतली मी, या पन्नीला 1 नाही तर 2 थेंब फक्त तेल लावायचं सुरुवातीलाच, नंतर नाही लावायचं. असा गोळा करून छानी परत ती दुसरी जी पन्नी आहे ते याच्यावरती आपल्याला ठेवून घ्यायची आणि असा प्रेस करून घेणार. हे बघा मस्त असा हा मोठा मोठा पापड झाला आहे. आता भातापासून पण किती पातळ झाला आहे बघा. चला याला वाढण्यासाठी टाकते. आता ही पन्नी पहिली वरची हे काढून घ्यायची. आता मी घरामध्येच वाढवण्यासाठी टाकते, कारण की बाहेर खूप धूळ आहे, हवा येतील. असं वरतून थोडंसं प्रेस करायचं आणि हलक्या हाताने असं काढून घ्यायचा. जी पन्नी आहे ती अशी काढून घ्यायची. चला आता दुसरा आणखी एक बनवून दाखवते तुम्हाला. परत एक उंडा घेतला मी. मस्त असे पापड होत आहे भातापासून. जास्त मेहनत पण लागत नाही आणि पटकन होता, वेळ पण कमी लागतो, खायला पण छान लागतात. तुम्हाला वाटलं तर तुम्ही यामध्ये थोडेसे जिरे पण टाकू शकता. पापडाचे भरपूर रेसिपी आहेत माझ्या चॅनलवर. उपासाचे पण भरपूर आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने उपासाचे रेसिपी बनवल्या आहेत. हा बघा हा पण मस्त आहे, बनला आहे. चला याला पण असा वाढण्यासाठी टाकते. असे सर्व फटाफट आता मी हे बनवून घेते.
चला आता आता असे सर्व मी हे बनवून घेते पटकनी. ते सर्व असे बनवून घेतले आहे मी आणि घरातच वाळण्यासाठी ठेवले आहे. आणि नंतर मी हे कडकडी उन्हामध्ये 2-3 दिवस वाळू घालीन. हे बघा एवढे झाले आहेत एका वाटीपासून. आता 2-3 दिवसानंतर हे कडकडी उन्हामध्ये वाळल्यानंतर हे बघा हे असे झाले आहेत. चला आता यांना तळून घेऊया. तर गॅसवरती तेल गरम करायसाठी ठेवलं आणि एक पापड आपल्याला असे 2-3 तुम्हाला सर्वचे सर्व नाही तळत 2-3च तळून दाखवते. हे बघा यामध्ये आपण पापड खार नाही टाकला तरी पीक मस्त असे हे फुगून जाता. भाताचे पापड चौपट फुगता. हे बघा कढी भरून छानी असे सर्व थोडेफार तळते. आता तेल मस्त असं गरम करून घ्यायचं आणि ह्याऱ्याने प्रेस करून लगेच काढून घ्यायचा. आता दुसरा याला पण लगेच काढून घेते. हे बघा मस्त हा पण फुगला आहे. असेच फटाफट थोडेसे आता तळून घेते मी. तेल तर पळून घेतलं की काहीच वेळ लागत नाही. तर नक्की या भातापासून मस्त असे पापड बनवा, काहीच वेळ लागत नाही. तर तुम्हाला माझा हा रेसिपीचा पापड भाताच्या पापडचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पटकन हे सर्व पापड आता तळून घेते.